ठाण्याहून वाशीकडे जाणारा कंटेनर अचानकपणे बंद पडल्याने ठाण्यापासून कळव्याकडे जाणारी वाहतूक कोंडी आता निर्माण झाली आहे। माझ्याकडे तुम्ही बघू शकता, आज तो कंटेनर आहे जो विठावा मार्गातून वाशीकडे जात असताना, नवी मुंबई मार्गावरून वाशीकडे जात असताना अचानकपणे बंद पडला। पुढे गेल्यावर नंतर रेल्वेची क्रिक ब्रिज आहे, त्या क्रिक ब्रिजच्या अनुषंगाने तो ट्रक त्या क्रिक ब्रिजच्या अंतरातून बाहेर निघत असताना तो अचानकपणे बंद पडला। गाडी रिव्हर्स करत असताना गाडी अचानकपणे बंद पडली आणि परत ह्या मार्गावरील जी वाहतूक कोंडी ती निर्माण झाली। अक्षरशः तुम्ही बघू शकता, वाहनांच्या लांब रांगा लागल्यात। ही रांग अवघ्या ठाणे शहरापर्यंत, आपण आता विठावा शहरात आहोत, विठावा कलवा परिसरात आहोत। अद्यापही इथून तिथली ट्रॅफिक जी आहे ती अजून नियोजित करण्यात आलेली आहे। स्वतः कुठेतरी मार्गिकेला स्थगिती देत होते, पोलिसांनी उपाययोजना करून तात्काळ कंटेनरला बाजूला घेतलंय। आता माझ्याकडे तुम्ही बघू शकता, कुठेतरी जी अडकलेली मार्गिका होती ती पुन्हा सुरळीतपणे पार पडली। परत जशी ते तशा कंडिशन मध्ये आणण्यात पोलीस यशस्वी झालेत। माझ्याकडे तुम्ही बघू शकता, गेल्या 1.5 ते 2 तासापासून ही वाहतूक विस्कळीत झाली होती, अक्षरशः थांबली होती, स्थगित झाली होती। मोठे कंटेनर जे आहेत ते थांबले होते, मोठ्या कंटेनर असेल, छोट्या गाड्या असेल, सगळे थांबले होते आणि अशा स्थितीमध्ये मार्गिका कुठेतरी बंद पडली होती। मात्र पोलिसांच्या उपाययोजनामुळे आता पुन्हा ती मार्गिका सुरू करण्यात आली, कंटेनरला बाजूला घेण्यात आले। संदर्भात आता कंटेनर अचानकपणे कसा बंद पडला, रिव्हर्स घेताना काय झालं ते सगळं दाखवण्यात येतंय। आता बघू शकता तुम्ही गाड्यांची काय प्रकारची अवस्था आहे, किती बाईक कंडिशन मध्ये आहेत, कशा प्रकारे त्या बाईकला सुनियोजित केलं, किती वाहनांचा चक्का जाम जो आहे तो मार्गावरती दिसून येतोय। या एका कंटेनर ठाण्यातून विठावा परिसरात प्रवास करत असताना कंटेनर अचानकपणे बंद पडलाय। बंद पडलेल्या कंटेनरमुळे पूर्ण अवघ्या ठाणेभरातली रस्त्यावरचा कळव्याहून ठाण्याकडे जाणारा रस्ता पूर्ण चक्का जाम झाला। माझ्याकडे तुम्ही बघू शकता, वाहनांच्या लांबच लांब रांगा आहेत, मोठ्या प्रमाणात वाहनांच्या रांगा ज्या आहेत त्या दिसून येतात। अवघ्या ठाणे शहरातून कळव्याकडे येणारे व नवी मुंबईकडे जाणाऱ्या दिशेवरती हा वाहतूक कोंडीचा मोठा झटका जो आहे तो ठाणेकरांना, नवी मुंबईकरांना लागलाय। काम करून घरी परतत असताना अचानक संध्याकाळच्या वेळी पीक आवरच्या वेळी अचानकपणे कंटेनर बंद पडल्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे। मोठ्या प्रमाणात कुठेतरी नागरिकांमध्ये असंतोष निर्माण होतोय। ठाणेकर नागरिक असेल, नवी मुंबईकर नागरिक असेल, तो इथे अडकलाय। गेल्या 1.5 तासापासून वाहतूक कोंडी ठप्प झाली आहे। जवळजवळ 1.5 ते 2 तासापासून ही वाहतूक कोंडी ठप्प झाली आहे। इथून आलेल्या वाहतूक कोंडीत अडकलेल्या गाड्या अवघ्या कळवा परिसरापासून ठाण्याच्या कोपरी पुलापर्यंत, ठाण्याच्या हायवे ब्रिज वरती, मुख्य मार्गिकेवरती विठावा परिसर असेल। आता बघू शकता, इथे पोलिसांचं नियोजन करण्यात येते, पोलीस नियोजन करतात मोठ्या प्रमाणात। आणि कुठेतरी आता ठाणेकर नागरिकांना वाहतूक कोंडीमध्ये अडकल्यामुळे त्यांना त्रास होतोय। ठाणेकर नागरिकांसाठी उपाययोजना केल्या जातात, होमगार्ड असेल किंवा पोलीस प्रशासन असेल, आरटीओ असेल, सगळे संसाधन इकडे येतात आणि मोठ्या प्रमाणात आता कुठेतरी वाहतुकीला परत जशा होती त्या मार्गिकेवरती परत आणण्यासाठी, सुरळीत आणण्यासाठी उपाययोजना केल्या जातात। मी सोहम शिर्के, आपलं महानगर ठाणे।